शुभ सकाळ. नमस्कार सर्वांना. सर्वप्रथम तुम्हा सर्वांना श्री स्वामी समर्थ. तुम्हा सर्वांचा आजचा दिवस खूप छान असा आनंदाचा आणि आरोग्यदायी जाऊ देत, ही श्री आई जगदंबेच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या आपल्या सुंदर अशा व्हिडिओला सुरुवात करते. तर ताईंना सकाळचे वाजलेले आहेत 5, पहाटेचे 5 वाजलेले आहेत आणि माझ्या रुटीनला सुरुवात झालेली आहे. आज आहे शुक्रवार. शुक्रवार म्हटल्यानंतर सकाळी लवकर उठावं लागतं आणि तसंही रोजचा माझा हाच टायमिंग आहे. सगळ्यांना माहितीच आहे, जुने सबस्क्रायबर जे आहेत ते माझे त्यांना. तर पहाटेचे 5 वाजलेले आहेत. तसं 4:30 पावणे 5ला मी उठते, हांतरुणं वगैरे काढते, ब्रश करून आलेले आहे आणि आत्ताची वेळ आहे 5 वाजलेले आहेत आणि ब्रश करून आल्यानंतर मी थोडंसं कोमट पाणी पिते आणि त्यानंतर ही अमृत नोणी म्हणून काढा आहे तो सुद्धा थोडासा पिते. तर हे मी माझे हाडं दुखत होती ना त्याच्यासाठी मागवलेलं होतं, त्यामुळे ते पित असते मी सकाळी. रोजचं सकाळी पिते. असं ज्यावेळेस मी उठते त्यावेळेस मी ब्रश करून हे पिते. त्यानंतर 1 तास 1.5 तास आपल्याला काही खायचं प्यायचं नसतं, म्हणून सकाळी कोमट पाणी पिलेलं खूप चांगलं असतं आपल्या शरीरासाठी. त्यामुळे कोमट पाण्याचं माझं सकाळचं कोमट पाणी, ग्लासभर कोमट पाणी आणि तो अमृत नोणी काढा हे घेत असते. तर आता झालेलं आहे आपल्या रुटीनला सुरुवात ताईंनो. पण इतकं भीत अक्षरशः आज झाडून काढलेलं आहे तुम्हाला सांगते. आमच्या इथं बिबट्याचा वावर खूप आहे. रोज जनावरं खाल्लेला, रोज काही ना काही नवीन न्यूज यायला लागलेली आहे. आता तर आम्हाला सांगितलेलं सुद्धा आहे पहाटे लवकर उठू नका म्हणून. उठू नका म्हणजे बाहेरचं असं बाहेर येऊ नका, कारण थंडीचे दिवस तर आहेतच, पण हे बिबट्याचं रोजचं आलेलं आहे. रोज काहीतरी एक नवीन न्यूज येते. त्यामुळे बघा मग मी काय करते, असा जाळ लावून देते आणि खरं खूप भीती वाटते ताईंनो. पण एवढ्या लवकर उठल्याशिवाय आपल्याला कामं जी आहेत ती होतच नाहीत. आणि सकाळी शुक्रवार आहे म्हटल्यानंतर मग माझी देवपूजा तर असतेच आपल्याला रोजची, पण बाकीची पण माझी शुक्रवार चालू आहे त्याची पूजा असते. ती पूजा मांडायला पण वेळ लागतो. मग आपली घरातली सगळी कामं असतात, डबा असतो, सगळं असतं. एवढ्या लवकर नाही उठलं तर मग आपली कामं कशी होणार, त्यामुळे उठावंच लागतं. आणि ही भीती एक थोडीशी मनामध्ये कुठंतरी, म्हणून जाळ केला आणि मग सगळं आवराआवरी केलं बाहेरचं. जाळ केला म्हणजे आपल्या आजूबाजूला जास्त असे प्राणी येत नाहीत, भीत असतात, असं जाळ्याला आगीला म्हणतात. आणि तसंही माझं हे कागद वगैरे साठलेले असतात तर ती जाळूनच देत असते सकाळची. तिकडे सकाळची छान अशी मस्त वेळ आहे आणि आज खूप गारठा होता ताईंनो, खूप म्हणजे खूप गारठा होता. हा व्हिडिओ आहे शुक्रवारचा, म्हणजे शुक्रवारचा सकाळचा. तर शुक्रवारचं माझं रुटीन खूप आगळंवेगळं असतं, कारण त्या दिवशी माझी पूजा असते. शुक्रवार चालू आहेत माझे, त्यामुळे माझी पूजा असते. तर आजचा व्हिडिओ खूप छान सुंदर आहे ताईनो. व्हिडिओ शेवटपर्यंत बघत राहा. आवडला तर लाईक करा आणि खरंच छान छान अशा सुंदर मला कमेंट करत जा. तुमच्या कमेंटने मला मोटिवेशन मिळतं. तुमची कमेंट केली की मला, तुमची कमेंट वाचली की मला खूप छान वाटतं आणि आणखीन काहीतरी नवीन करण्याचा उत्साह निर्माण होतो. म्हणून मी नेहमी सांगत असते की छान सुंदर एक कमेंट करा. तर इकडे सकाळी मस्त असं सगळं झाडून घेतलं. आता झाडायला काही जास्त कचरा नसतो, इथं मातीच असते, पण इकडे तिकडे लोटली म्हणजे थोडंसं बरं पडतं आणि मग तिथेच दारामध्ये आपलं सडा वगैरे मारता येतो. तर सकाळी सडा मारून सगळं आवराआवरी केले की मग पटकन आंघोळ झाली की लगेच बाहेर दारामध्ये रांगोळी घालता येते आपल्याला, तुळशीला पाणी घालता येतं. आणि हेच जर आपलं असंच राहिलं तर मग आपल्याला बाहेरची रांगोळी आणि तुळशीला पाणी पारुशावरती कसं करायचं. आणि मला ते पारुसं हा प्रकार अजिबात आवडत नाही. माझं सकाळी पहिलं उठलं की घरं झाडली की त्यानंतर पहिलं काम जे असतं ते दारामध्ये येऊन दारामधलं सगळं सडा वगैरे झाडून काढून सडा मारणे. इकडे छान मस्त मातीचा सुगंध सुटलेला आहे. पहाटेची वेळ, गारटा, पाण्यात अक्षरशः हात पण घालू वाटत नव्हता, पण पर्याय नाही. ह्या टायमिंगला उठावंच लागतं, तेव्हा माझी घरातली बरोबर टायमिंगला कामं जी आहेत ते होतात. सकाळी पहाटे 5 वाजल्यापासून ताईंनो 12-1 वाजेपर्यंत मला म्हणजे ही जी आहे ती माझं चालूच असतं, माझा हात चालूच असतो. माझ्या हाताला 12-1 वाजेपर्यंत आपली जी ही मेहनत आहे, तर ही मेहनत म्हणजे हे रोजची प्रत्येक स्त्रियांना ही करावीच लागते. खरंच बरं का. आणि दुपारी थोडासा वेळ मग माझ्यासाठी असतो. आणि हे केल्याशिवाय आपल्या पण जीवाला चैन पडत नाही. आपल्यालासुद्धा वाटतं एखाद्या दिवशी जर आपलं चुकून एखाद्या दिवशी किंवा कंटाळाच केला, आपलं एखादं काम राहिलं तर आपल्याला वाटतं की हे आज करायचं होतं पण केलं नाही, करायचं होतं पण केलं नाही, असं असतं. आपल्याला काही कोणी करायला सक्ती केलेली नसती, पण आपल्याच ही सगळ्या सवयी अंगवळणी पडलेल्या असतात. आमचे हे सुद्धा मला कधी कधी म्हणतात, अगं एवढ्या गारठ्याचं रोजचं हे करणं गरजेचंच आहे का, एखाद्या दिवशी नाही केलं तर काही बिघडतं का, असं सुद्धा म्हणतात. पण नाही, आपल्याला हे सगळ्या अंगवळणी पडलेल्या असतात सवयी.
आणि खरं तर ह्या सवयी खूप चांगल्या आहेत आणि स्वच्छता हा आपल्या स्त्रियांचा सगळ्यात महत्त्वाचा एक हे गुणधर्म असतो. स्वच्छता ही स्त्रियांना आवडते आणि स्वच्छता आहे म्हणून तर आपल्या घरामध्ये साक्षात लक्ष्मी असते, लक्ष्मी वास करत असते. म्हणून आपल्याला स्वच्छ राहणं आपल्याला आवडतं आणि प्रत्येक स्त्रियांना हेच म्हणजे हे त्यांचं हेच असतं, म्हणजे गुणच असतो. प्रत्येक स्त्रियांमध्ये असा गुणच असतो एक. आणि आपल्याला कोणी सक्ती नसती केलेली. आपले घरातले सुद्धा म्हणतात रोज करणं गरजेचं आहे का, पण तरीसुद्धा आपण करतो. तर इकडे छान सगळीकडं पाणी मारून घेतलेलं, सगळं पाणी खराट्याने खाली ढकललं आणि त्यानंतर मस्त असं पुसून घेतलं. पुसून घेतलं म्हणजे काय होतं, पटकन वाळतं. आणि जर खराट्याने फक्त पाणी काढलं आणि तसंच ठेवलं तर एवढं पूर्ण असं क्लिअर सुकत नाही. आता ह्याच्यावरनं काही पाय वगैरे नाहीत घसरत, पण शक्यतो पहाटेची वेळ 1 तासाभरात हे माझं घरातलं आवरुस्तोवर. आता मी घरात जाते, अंघोळ वगैरे करते, साडी घालेपर्यंत बराच टायमिंग होतो. म्हणजे 1 तासभर तरी माझा अंघोळीला आणि साडी घालण्यामध्ये जातो. तिथून पुढे मग तोपर्यंत हे वाळलेलं असतं, पण तरीसुद्धा आपल्याला एक सवय असते की मग कापड मारायचं. म्हणून मी असं कापड मारून पाणी सगळं क्लीन करून घेतलं की खूप छान वाटतं बघा. आणखीनसुद्धा उजळलेलं नाही. 1 तासभर तरी लागतोच उजळायला. आणि आता 5:30 वगैरे वाजलेले असतील. आता अंघोळीला जायचं. त्यानंतर अंघोळ वगैरे झाली की मग बाकीची आपली सगळी कामं म्हणजे काय की म्हणजे आपल्या रुटीनला सुरुवात, देवपूजा हे ते सगळं जे आहे ते मग तिथून पुढे असतं. तर शुक्रवारची माझ्या पूजेला खूप वेळ लागतो. शुक्रवारचे माझे शुक्रवार चालू आहेत. तर ताईंनो तुम्हाला मी सांगते आता माझी झालेली आहे अंघोळ. आणि अंघोळ झाल्यानंतर सर्वात अगोदर मी साडी घालून देवाला नमस्कार करायला येते. म्हणजे अंघोळ झाल्यानंतरचं माझं पहिलं काम जे आहे ते देवघरामधला दिव्यातली वात बदलून देवघरामधला दिवा जो आहे तो प्रज्वलित करत असते. त्या दिवशी एका ताईंनी कमेंट केली होती की तुम्ही फक्त दिवाबत्तीच करता का देवांना. तर नाही ताईंनो, सकाळी उठलं की दिवा देवघरातला वात बदलून प्रज्वलित करायचा. त्यानंतर तुळशीची पूजा करायची, दारामध्ये रांगोळी वगैरे काढायची. आणि म्हणजे ही सगळी कामं झाल्यानंतर देवपूजा असते. म्हणजे कामं म्हणजे दाराची म्हणजे दारामध्ये रांगोळी, उंबऱ्याची पूजा, तुळशीची पूजा झाल्यानंतर मग मी निवांत देवपूजा करते, असं असतं. आणि फरशी वगैरे पुसल्यानंतर, कारण फरशा पुसल्याशिवाय मी देवपूजा करत नाही. मलाच असं पारूस असल्यासारखं वाटतं. हा माझा नित्यक्रम आहे ताईंनो. मग मी अंघोळ झाली की साडी घालून सगळं माझं स्वतःचं आवरून येते. त्यानंतर देवघरामधल्या देवांना जागं करते. जागं करणं खूप महत्त्वाचं असतं बघा ताईंनो. आपण पण रोज सकाळी जसं उठतो तसं देवांना घंटी वाजवून, अगरबत्ती ओवाळून जागं करायचं, हळदी कुंकू व्हायचं. देवघरातला दिवा तो प्रज्वलित करायचा. आणि प्रज्वलित करत असताना आपल्याला वात जी आहे ती नवीन बदलायची आहे. मी तुम्हाला आज मुद्दामच दाखवली वातसुद्धा, कारण परत गैरसमज होऊ शकतो की शिळीच वात प्रज्वलित केलेली आहे का काय. तर नाही ताईंनो, घरातले सगळे दिवे जे आहेत ते रोजच्या सकाळी त्या दिव्यांमध्ये ताजी वात जी आहे ती घालायची असते. इकडे छान असं मस्त वातावरण सकाळचं आणि खूप सुंदर अशी तुळशीची पूजा झाल्यानंतर बघू शकताय इतकं छान वाटतं ताईंनो. आणि त्यानंतर आलेली आहे आपली गॅसची पूजा. तर आज शुक्रवार आहे, त्यामुळे शुक्रवारी माझी गॅसची पूजा असते. सगळ्यांनाच माहीत आहे शुक्रवारी, मंगळवारी, गुरुवारी माझी गॅसची पूजा असते. तर आता गॅसची पूजा करून घेते. त्यानंतर चहा पाणी करायचं. तर आज शुक्रवार आहे त्यामुळे असं रुटीन. आणि बाकीच्या एरवी दिवशी थोडंसं वेगळं असतं, पण शुक्रवारी, मंगळवारी आणि गुरुवारी स्पेशल असं माझी रुटीन पण असंच असतं. आणि पूजा करायला पण जरा जास्त वेळ लागतो रोजच्यापेक्षा सुद्धा, कारण जास्तीच्या पूजा असतात. सूर्यनारायणाला जलसुद्धा बघ कसं देत असते मी. सकाळी खूप टायमिंग असला की पटकन जाऊन येते आणि कधी कधी राहून पण जातं, बाकीच्या कामाच्या नादी लागले की राहून पण जातं. पण रविवारी मात्र सूर्यनारायणाची पूजा असते. पण आज आहे शुक्रवार बघा, आणि उपवास तर इतके लागोपाठ पडतात की बस बघा. आता शुक्रवार झाला, आज शुक्रवार आहे माझा, शनिवारी मध्ये गेला की लगेच रविवारी उपवास आला. असं उपवास लागोपाठच, आमच्या दोघांचे उपवास लागोपाठच आहेत बघा. ह्यांचा गुरुवार असतो, माझा शुक्रवार असतो, त्यानंतर ह्यांचा शनिवार असतो आणि माझा रविवार असतो. असे आम्हाला 4 उपवास हे लागोपाठच पडतात. ते सुद्धा म्हणतात आपल्या दोघांचे उपवास किती लागोपाठ पडतात, कारण माझे गुरुवार होते त्यावेळेस स्वामींचे गुरुवार ज्यावेळेस माझे असतात ना, तर बघा इकडे समत किचनमध्ये आलेला आहे. चहा प्यायचा होता, त्याला चहा ठेवून गेले होते मी. दुकानातली पूजा वगैरे करून घ्यावी म्हटलं आणि म्हणून चहा ठेवला होता. तर त्याच्याकडं चाललेली असते बघा, मध्येच लोडबोड मला करू दे म्हटलं तर काही करत नाही, हातानेच घेतला.
आणि खूप साऱ्या गोष्टींमध्ये मदत त्याची होते. त्याचं असं नाही की सगळ्या गोष्टी हातातच दिल्या पाहिजेल, असं काही नसतं त्याचं. तो नेहमी कधीही आला त्याचं मला खूप म्हणजे खूप मदत असते, स्वयंपाक करताना असो किंवा काही असो. आणि अशी मुलं खरंच असावी. मला असं वाटायचं की मुलगी नाही म्हणून आपल्याला सगळ्या गोष्टी कराव्या लागतात, पण ज्यावेळेस आपली मुलं आपल्यापाशी असतात सगळ्या गोष्टी करू लागतात. पप्पांनासुद्धा प्रत्येक गोष्टीत मदत करतो. पप्पांनी ज्यावेळेस फोन केला, पप्पांनी सांगितलं की इथं ये, ह्या कामावर ये, ह्या साईटवर ये, की लगेच जातो. असं मुलं हाताशी असले की खूप भारी वाटतं. पण शिक्षणामुळं मुलं बाहेर असतात आणि मला समर्थाची खूप मदत होते. म्हणजे तो असला का मी ढिल्लीच असते, म्हणजे मला दुकानाचं वगैरे काहीच बघावं लागत नाही, त्याचं तो बघतो. दुकानामध्ये त्याचं सगळं तो गिऱ्हाईक वगैरे हँडल करतो किंवा पप्पाच्या पण कामामध्ये मदत करतो. पप्पांचे लोक वगैरे कुठे इकडे तिकडे सोडायचे असतील तर ते सुद्धा करू लागतो. तर बघा इकडे छान सुंदर अशी उंबरा पुसून घेतलेला आहे आणि उंबऱ्यावरती शुभचिन्हांची रांगोळी काढून घेतलेली आहे. उंबरा सुशोभित करून घेतला आणि त्यावरती सुंदर अशी रांगोळी, इतकं छान दिसतं. खरं तर ताईंनो आज लेपन करायचं होतं, पण उंबऱ्याला आज लेपन राहून गेलेलं आहे. त्याचं कारणसुद्धा सांगते. कितीही लवकर उठलं तर काही ना काही कामाने राहूनच जातं आणि खरं करायचं होतं. आठवड्यातनं एकदा तरी असलं पाहिजे, पण आता मागच्या शुक्रवारी केलं होतं, पण नाही करणं झालं. समर्थ आला की थोडंसं आपलं रुटीन जे आहे ते माझं बदलतं बरं का. मी नेहमीच सांगते की समर्थ आला म्हणजे माझं थोडंसं रुटीन बदलतं. कसं होतं, मुलं हातात हात, हातात हात, पायात पाय, पायात पाय असतात, त्यामुळे थोडंसं हे होतं. आणि छान अशी सुंदर रांगोळी काढून घेतली, पावलं काढून घेतली आणि आजची रांगोळी तुम्हाला पूर्ण झाल्यानंतर पाहायला मिळेल. खूप सुंदर, अगदी छोटीशी रांगोळी पण खूप छान दिसत होती दारामध्ये. एका ताईने मला विचारलं, पण ताई हे तुम्ही कुठून आणलं, इतकं छान दिसतंय बघा. अगदी छोटासा छाप आहे, पण त्या छापमुळं इतकी छान उठून दिसत होती रांगोळी ही. आणि कधी कधी घाई गडबडीच्या वेळेस असं हे बरं पडतं, इन्स्टंट रांगोळी छान तयार होते आणि पटकन असं झटपट होणारं जे आहे ते असं रांगोळी छापाचं काम असतं आणि दिसायला पण अट्रॅक्टिव्ह आणि सुंदर दिसते रांगोळी. दार पण खूप छान दिसतं. असं दुसऱ्याने विचारलं म्हणजे एक आपल्यासाठी कॉम्प्लिमेंटच झाली म्हणायचं. की मला कालच विचारलं, ताई ह्या हाताने काढले का कोणी म्हणजे छापा आहे तुमच्याकडे? मी म्हटलं नाही ताई, हाताने रांगोळी फक्त काढलेली आहे, ते साईडचा फुलांचा छापच आहे छोटासा. तसंही माझं घर रस्त्यावरतीच आहे, म्हणजे डायरेक्ट रोडच लागतो आमच्या समोरनं. त्यामुळे येणारे जाणारे सुद्धा बघतच राहत असतात रोज, छोटी मोठी का रांगोळी का काढलेली आहे असं ना. पण दार खूप सुंदर दिसणं महत्त्वाचं आहे. दारामध्ये छोटीशी का होईना रांगोळी, त्यातनं माझी उंबऱ्याची पूजा असते. इतकं छान वाटतं, येणारे जाणारे लोक सकाळी बघत जातात, त्यामुळे इतकं असंही वाटतं. कारण बघा आपलं दार नेहमी स्वच्छ, मी म्हटलं ना की आपल्या दारावरूनच आपल्या घराची कळा जी आहे ती अंगणावरूनच समजली जाते. त्यामुळे आपलं अंगण दार सगळं स्वच्छ असलं पाहिजे. नेहमी छोटी मोठी दारामध्ये रांगोळी असली पाहिजे. त्यामुळे त्या रांगोळीवरती हळदी कुंकू असलं पाहिजे. त्यामुळे आपल्या घराची शोभा जी आहे ती खूप दुगणी होते, म्हणजे वाढते. तर इकडे छोटीशीच रांगोळी काढली बघू शकताय तुम्ही आणि स्वस्तिकची रांगोळी. तर एवढंच काढलं होतं तरी त्या ताईने विचारलं की हे तुम्ही छाप आणलेलं, आणि ते स्वस्तिकचं पण विचारत होते, हे स्वस्तिक तुम्ही कसं काढले, छापणी काढले का असं त्यांना वाटलं. कारण आता छाप पण इझिली मिळतात, पण त्यांना सांगतात ताईंना हे खूप सोपं आहे काढायला. सकाळी सकाळी चिमण्यांचा, पक्ष्यांचा इतका किलबिलाट असतो आमच्या इथं की बस. कडीपत्त्याचं झाड आहे त्याच्यावरती सगळ्या चिमण्या ज्या आहेत ते पक्षी आहेत ते चिवचिव चिवचिव करत असतात. कोकिळा असते मस्त अशी, दुपारची सुद्धा बघा कोकिळा ओरडते. आणि मी बऱ्याच वेळा एडिटिंग करत असल्यावर सुद्धा बघा कोकिळेचा आवाज जो आहे तो येतो. त्यानंतर बघा माझं सगळं झालं आणि आता आलेली आहे मी पूजा करायला. तर तुम्हाला सांगते ताईंनो, पूजा करायला मला खूप वेळ लागतो. मी सांगितलेलं पण आहे, देवपूजा करायला मला खूप वेळ लागतो. त्यामुळे मी पूर्ण देवपूजा कशी करते ही शेअर करत नव्हते, पण आज तुम्हाला दाखवते. सगळी फुलं देवघरामधली सगळ्या देवांना वाहिलेली फुलं काढायची, त्या फुलाचा सुगंध घ्यायचा. त्यानंतर मग आपले देव जे आहेत ते देवघरातले एक एक उचलायचे. आता देव मग जागी केले होते, त्यामुळे आता जागा करायची गरज नाही. आता आपण डायरेक्ट उचलून तामणामध्ये ठेवायचे. ज्या तामणामध्ये आपल्याला पूजा म्हणजे आपण देव काढतो तर त्या तामणामध्ये देव काढायचे. आणि आता देव कसे धुते तुम्हाला मी दाखवते सुद्धा बघा ताईंनो. तर देव सगळे काढून घेतल्यानंतर आपलं देवघर जे आहे ते ओल्या कपड्याने सगळं स्वच्छ आतनं बाहेरनं पुसून घ्यायचं. रोजच्या रोज पुसून घ्यायचं, कारण देवघर हे रोजच्या रोज साफ क्लीन असलं पाहिजे. कुठेही देवघरामध्ये धूळ वगैरे नसली पाहिजे. आता माझं देवघर छोटंसंच आहे, पण ते इतकं गजबज दिसतं बघा माझ्या देवांनी. आणि देवसुद्धा माझ्या देवघरामधले नेहमी चमकतच असतात.
म्हणजे मी काय असं रोजच्या रोज त्याला पितांबरी लावत नाही किंवा रोज त्याला पंचामृत लावत नाही. आणि पितांबरीने तर मी देव घासतच नाही. मी तुम्हाला नेहमीच सांगते मी माझे देव कशाने स्वच्छ करते. माझे देव मी 8-15 दिवसातून एकदा देवांवरती पंचामृताने अभिषेक करते आणि पंचामृत व्यवस्थित लावून लिंबू लावून चोळून मी देवांना आंघोळ घालते आणि ते देव देवघरामध्ये ठेवते. बस एवढंच करते. तरीसुद्धा माझे देव व्यवस्थित असे चकाचक आणि चमकतात म्हणजे पितांबरी लावल्यावरती देव उलटं काळे पडतात, असे स्वच्छ असे चमकतात. फक्त ते 2 दिवसासाठी चमकतात. पण माझे कंटिन्यू देव जे जुने सबस्क्रायबर आहेत त्यांना माहीत आहे मी देव कसे साफ करते. म्हणजे देवांना आंघोळ कशी घालते आणि कधीमध्ये चंदन वगैरे चंदन लावून पण चोळून स्वामींना वगैरे आंघोळ असते माझी. तर असं देवांना आणि बघा कधीही अशा तामणामध्ये देव काढते मी सगळे आणि एक मोठं भांडं घेते, त्याच्यामध्ये देवांना आंघोळ घालते एक हातामध्ये देव घेऊन. आणि असं एकदम देवांवरती पाणी पण ओतू नये, कोणाच्या अंगावरती पाणी पडतं देवांना. त्यामुळे असं एक एक करून असं देव सगळे स्वच्छही करत असते बघा ताईंना. आणि प्रत्येक देव धुवून झाल्यानंतर त्या देवांना पुसून ठेवायचं म्हणजे डाग वगैरे पडत नाहीत. आता येडेश्वरी आईसाहेबांना तुळजाभवानी आईसाहेबांना आंघोळ घालून घेते. तर आता ह्या दोघींना एकत्र घातलं तरी चालतं. दोघी बहिणी एका ताटात बसवलेल्या आहेत त्यामुळे चालतं. आणि तसंही माझ्या इथं दोघी म्हणजे बहिणी ज्या आहेत त्या दोघी एकत्रच आहेत. तर बघू शकता इकडे देवींना दोघींना पण आंघोळ घालून घेतली आणि चमक बघू शकताय तुम्ही देवांवरती. असं नाही म्हणूनच मी नेहमी सांगते की रोज देवपूजा केल्याशिवाय देवांवरती किंवा देवघरामध्ये नवचैतन्य येत नाही. रोजच्या रोज माझी पूजा अशी असते त्यामुळेच मला पूजा करायला 1 तास लागतो. तर तुम्हाला मी शॉर्टकटमध्ये दाखवलेलं आहे तरीसुद्धा. इकडे बघा अगोदर चंदन लावून घेते आणि त्यानंतर मग मी हळदी कुंकवाचा मळवट लावत असते बघा देवीला. तर हे तुळजाभवानी आईसाहेब येडेश्वरी आईसाहेब आहेत आणि दोघींना पण असं मस्त असं कुंकू आणि हळदी कुंकवाने मळवट भरून घेतलं आणि देवघरात स्थापन केलं. बाकीच्या सगळ्या देवांना अगोदर केलं पण ह्या मूर्त्यांना कसं मळवट भरायला जरा वेळ लागतो, व्यवस्थित असं मळवट भरावा लागतो त्यामुळे मी पाठीमागं ठेवते. आणि लाईट आमची बघू शकता किती ये जा करते. लाईटीचा खूपच कालपासून प्रॉब्लेम चालू झाला आहे. देवघरातल्या लाईटीमुळं कळतं पूजा करत असताना सारखं लाईट ये जा असं करत होती. त्यानंतर सगळ्या देवांना चंदन लावून घेते. अशी माझी रोजची पंचोपचारी पूजा असते. आणि नैवेद्यसुद्धा ताईंनो, नैवेद्यातसुद्धा बघा माझं कसं असतं, आपण जे भाजी भाकरी बनवतो तर स्वयंपाक झाला की आता तांब्या भरून देवाला ठेवायचा. स्वयंपाक झाला की जो आपण काय बनवतो तो नैवेद्य दाखवायचा. आणि ज्या दिवशी स्वयंपाक आता असं आपल्या घरामध्ये कधी स्वयंपाक बनवत नाही असं होतच नाही. पण कुठं बाहेर जायचं असेल किंवा काय असेल तर खडीसाखरेचं नैवेद्य किंवा दूध साखरेचा नैवेद्य दाखवायचा. आणि सकाळी मात्र भाजी भाकरी जे मी बनवते त्यातलंच थोडंसं दाखवत असते नैवेद्य. त्यानंतर आमच्या घरातलं कोणी पण नैवेद्याचं ताट जे आहे ते जेवायला घेत असतं. तर असा माझा नेहमीचा रोजचा क्रम असतो पूजेमधला. त्यामुळे माझी रोजची पंचोपचारी पूजा जी आहे ते आता म्हणजे अशी असते. तुम्हाला सांगते ताईंनो, अशी माझी पंचोपचारी पूजा असते. सगळ्या देवांना व्यवस्थित असं गंध हे लावून घेतल्यानंतर आता फुलं आणली आणि फुलं वाहत आहे देवांना. तर अशी माझी रोजची नित्यनेमाने पूजा असते. पंचोपचारी पूजा म्हणजे देवांना गंध, फुलं, धूप दीप दाखवणे म्हणजेच पंचोपचारी पूजा करणे आणि नैवेद्य. तर ही आपली पंचोपचारी पूजा असते. तर झालेली आहे. आता धूप दीप पण दाखवलेले आहे देवांना. आता काढून घेते छान छोटीशी रांगोळी. तर रांगोळी ही देवघरामध्ये माझी नेहमी असते. आणि त्यानंतर बघा आता धूप ओवाळून झाल्यानंतर दीप ओवाळून झाल्यानंतर माझं श्लोक असतात जे माझे रोजचे नेहमी असतात. कुलदेवीचं नामस्मरण असतं, श्लोक असतात, हे सगळं करायचं आणि त्यानंतर छोटीशी रांगोळी काढून घ्यायची देवघरासमोर. तर लगे इकडं गाईची पण परडीची पण पूजा करून घेतली. आणि ते पाठीमागं राहायला नको म्हणजे नित्यनेमाने गाय माझ्या देवघरामध्ये सुद्धा आहे. आणि ही सुद्धा मी आता इथे ठेवलेली आहे. पहिली इथे विठ्ठल रुक्माईची मूर्ती होती आणि ही गाय आणि हे बाहेर होतं. आणि आत्ता मी ते जो खालचा टेबल जो आहे तो आता आणलेला आहे आतमध्ये. त्यामुळे इकडे छान सुंदर रांगोळीसुद्धा काढून घेतलेली आहे. बघू शकता रांगोळी देवघरामध्ये किती छान दिसते काळ्या मार्बलवरती. आणि रांगोळीचा छाप काढला आणि साईडने 2 रेषा ओढून छोटंसं फूल काढलं.
तर ताईंनो आता वाजलेले आहेत 8. माझी देवपूजा झाली, दारामध्ये सडा रांगोळी सगळं झालेलं आहे. आता करायला घेतलेला आहे स्वयंपाक, म्हणजे डब्बा करायला घेतलेला आहे. तर इकडे भाजी करायची आहे दोडक्याची आणि सगळं म्हणजे मी तुमच्याशी रुटीन माझं उठल्यापासूनचं 12 वाजेपर्यंत शेअर केलेलं आहे आजचं ताईंनो. तर इकडे थोडक्यामध्ये मी तुम्हाला दोडक्याची रेसिपी पण दाखवते आणि लोखंडाच्या कढईमध्ये मी भाजी करत असते, नेहमी तुम्हाला सांगते. फक्त आंबट भाज्या करू नये त्याच्यामध्ये. लोखंडाच्या कढईमधले जेवण इतकं चविष्ट लागतं आणि मी नेहमी बघा इकडे तेल तापू दिलं, त्यानंतर जिरे मोहरी टाकून घेतली, त्यानंतर थोडासा कढीपत्ता कोथिंबीर टाकली आणि तुम्हाला दाखवते मसाल्याची फोडणी जी आहे ती तयार केली. त्यानंतर त्याच्यामध्ये काळं तिखट टाकलं, म्हणजे आमचे जे सोलापुरी काळं तिखट आहे ते टाकलं. बघू शकताय तुम्ही सगळं असं कूट हे सगळं मी मिक्सरमध्ये बारीक करून घेतलं होतं. लसूण, कूट, कोथिंबीर, कूट म्हणजे शेंगदाण्याचं कूट, आणि हे सगळं मिक्सरमध्ये फिरवून घेतलं होतं आणि त्यानंतर टाकलेलं आहे ह्याच्यामध्ये. आणि बघू शकता इतकी मस्त फोडणी बसली. आता ह्याच्यामध्ये ओतायचं आहे आपल्याला गरम पाणी. तर गरम पाणी ओतलं की भाजी पटकन शिजते आणि भाजीला खूप चांगली चवसुद्धा येते. कुठलीही भाजी असो, आपल्याला पातळ भाजी करायची असेल, साधं वरण जरी करायचं असेल तरीसुद्धा त्याच्यामध्ये गरमच पाणी ओतायचं कधीही, त्यामुळे भाजीला चवही खूप चांगली येते. रोजचं किचनमध्ये एकटीच असते, एकटीच काम करत असते, पण आज समर्थ होता, त्याला बोलत बोलत स्वयंपाक कधी झाला कळलं पण नाही. आणि घरातली कामं पहिलं उलटं मला जास्त वेळ लागायचा, आता तो आल्यापासून माझी पटापटा कामं होतात. कामं पटापटा का होतात ते सांगते ताईंनो तुम्हाला. कामं पटापटा होण्याचं कारण काय होतं की मला दुकान बघायची गरज लागत नाही, तो सगळं दुकानाचं बघतो आता आल्यानंतर. आणि तो नसला की मला दुकान बघत बघत घरातली कामं प्लस ह्या पूजा ही सगळं असताना, त्यामुळे ताईंनो मला 1-1:30 वाजते. आणि आता समर्थ आला तसं 11:30पर्यंत माझं पूर्ण काम आवरतं. आम्ही जेवायला बसतो अक्षरशः 12 वाजेपर्यंत, म्हणजे एवढं लवकर काम आवरतं. तर असं माझं सकाळचं पटकन काम उरकतं. कशामुळे तर समर्थ आला आहे, समर्थ दुकानाला बघतो त्यामुळे. दुकान बघत बघत जर आपल्याला ही सगळी कामं करायची असली तर एक काम करूस तर आपल्याला 4 हेलपाटे दुकानामध्ये घालावे लागतात. तर असं असतं. इकडे मेथीची भाजीसुद्धा लगेच करून घेतली, त्याच्यामध्ये डाळ आणि शेंगदाण्याचं कूट टाकलं आणि मेथीची भाजी सुक्की केली, दोडक्याची भाजी अशी लफतपी केली. झालेला सकाळचा स्वयंपाक. आणि चपात्या फक्त करायच्या. तर चपात्या काही कमीच असतात आमच्याकडे, चपात्या जास्त नसतात सकाळी किंवा संध्याकाळी पण. इकडे दोन्ही भाज्या बघा, माझं असं काम असतं, दोन्ही भाज्या इकडं भाज्या टाकून घेतली, ती तिकडे ठेवली की दुसरी पण टाकून घेतली, आता ती पण इकडे ठेवायची. आणि बघू शकता दोडक्याची आपली भाजी मस्त झालेली आहे. आणि आता ही पण भाजी दाखवते, शिजली दोडक्याची भाजी. त्याच्यानंतर हिरवीगार अशी कोथिंबीर टाकली आणि मेथीची भाजी बघू शकताय. आता दोन्ही भाज्या झाल्यानंतर आता फक्त चपात्या करायच्या. तर असं माझं असतं. म्हणजे वन टाईम मी स्वयंपाक करताना अशा पद्धतीने 3 गॅसची म्हणजे 3 स्टोवची गॅस शेगडी आहे माझी, त्यामुळे बघा माझं स्वयंपाकसुद्धा पटकन झटपट होतो. आणि इकडे समर्थ जेवायचं आहे, म्हणजे सकाळची वेळ आहे नाश्त्याचं, त्यांना सवय लागलेली असते, त्यांना नाश्ता वगैरे काय नसतो, त्याचं डायरेक्ट जेवणच असतं 9:30ला, 9-9:30ला शाळेच्या टायमिंगचं. आणि त्यानंतर शाळेत जातो तो डायरेक्ट 4 वाजताच येतो, असं असतं म्हणजे स्कूल त्याचं ते. आणि मग ते 9:30ला जेवण करून जातो, त्यामुळे त्याला ह्या टायमिंगला भूक लागते. तो काही बाकीचं काही खात नाही. चहा पिला होता मग, चहा बिस्किट खाल्लं होतं. त्यानंतर आता लगेच त्याने जेवायला घेतलं. इकडे मी चपात्या पण पटापटा त्याला गरम गरम देते. देवपूजा वगैरे करून घेतली की त्यानंतर लगेच स्वयंपाक करून घेतला, कारण आता मला गुरुवारची पूजा आपलं शुक्रवारची पूजा पण मांडायची आहे. शुक्रवारची पूजा मांडायला बराच वेळ जातो, तसा अर्धा तास पूजा मांडायला जातो. त्याच्यात नंतर बाकीचं काही नसतं, पोथी वगैरे नाही वाचायची. पण तरीसुद्धा दुर्गाशतीचा पाठ केलेला सुद्धा चांगला आहे. दुर्गा सप्तशतीचा पाठसुद्धा करू शकता. आता हे शुक्रवार मी केलेले आहेत ते. माझी खूप दिवसांची इच्छा होती मला करायचं असं, बाकी मी काही कुठल्या ह्याच्यासाठी नव्हते, नाही केलेलं. फक्त माझ्या मनामध्ये एक इच्छा होती की बाबा आपण असे देवीचे शुक्रवार करूया, कारण मी एकदा यूट्यूब चॅनलला बघितलं होतं की देवीचे शुक्रवार कसे करायचे, म्हणून मग मी ते केलेले आहेत. तर एका ताईंनी मला मागच्या शुक्रवारला कमेंट केलेली आहे, ताईंनी त्या की शुक्रवारच का करायचे, मंगळवार करू शकत नाही का. आता त्या ताईच्या कमेंटचं उत्तरही देते. आणि छान अशी माझी पूजेची तयारी बघू शकताय तुम्ही, मी पूजेची तयारी केलेली आहे. तर पूजा ही खूप अशी पसरून मांडावी लागते, त्यामुळे मग मी ह्या टेबलचा वापर करत असते ताईंनो. चौरंगावरती पूजेला मला जागा पुरत नाही आणि अडचण खूप होते, कारण मुखवट ही सगळं लावायचं, कलश असतो आपला, देवीचा फोटो असतो,
विड्याची पानं असतात, हे सगळं करायचं म्हटल्यानंतर मग मला तिथं जागा पुरत नाही. त्यामुळे मी हा स्टडी टेबल आहे समर्थाचा, त्याच्यावरती माझी गुरुवारची पूजा पण त्याच्यावरती असते, लक्ष्मीपूजनची पण पूजा मी ह्याच्यावर मांडते आणि आता ही शुक्रवारची पूजासुद्धा ह्याच्यावरतीच मांडते. तर लाल किंवा आपल्याला कुठल्याही रंगाचा, लाल, पिवळं, हिरवं असं कुठल्याही रंगाचं आपल्याला वस्त्र घ्यायचं आहे, त्याच्यावरती मस्त असं अंथरून घ्यायचं. ते टेबल सगळा पुसून घेतलेला आहे मी, सकाळीच पुसून वगैरे देवपूजा झाल्यानंतर सगळं पूर्वतयारी करून ठेवली होती. त्यानंतर बघू शकता इकडे तांदूळ जे आहे ते तांदूळसुद्धा तांदूळाने स्वस्तिक काढायचं आहे आपल्याला आणि त्याच्यावरती कलश मांडायचा आहे. तर अशी ही पूजा करायची आहे. आता मागच्या वेळेस बघा बरंच साहित्य मला पूजेमध्ये मिळालं नव्हतं, पण आजच्या व्हिडिओमध्ये तुम्ही पूजा बघू शकता. इतकी छान सुंदर पूजा झालेली होती माझी ताईंनो. मागच्या वेळेस मी सुरुवात केलेली होती, म्हटलं जे सामान आहे जेवढ्यात आहे तेवढ्यातच आपण सुरुवात करूया. पण ह्यावेळेस नाही, माझी प्रॉपर जशी शुक्रवारची प्रॉपर पूजा कशी असते शुक्रवार केल्यानंतर आईसाहेबांची, तशी माझी प्रॉपर पूजा जी आहे ती आजची झालेली आहे. आता इकडे कलश मांडून घेतलेला आहे, गणपतीची स्थापना करून घेते. आता गणपतीची सुपारी वगैरे नाही, गणपतीची आत्ताच पूजा झालेली आहे. गणपती बाप्पांना विड्याच्या पानावरती स्थापन करून घेतलं. काय होतं, घंटीची पूजा, गणपती बाप्पाची पूजा करायची अगोदर आणि त्यानंतर आपली पूजेला सुरुवात करायची. तर इकडे कलशातल्या पाण्याची पूजा करून घेते. आता प्रॉपर तुम्हाला पूजा कशी मांडायची आहे ही पूर्ण व्हिडिओमध्ये दाखवलेलं आहे, मागचा व्हिडिओसुद्धा आहे, पण त्याच्यापेक्षा ह्या व्हिडिओमध्ये बघा तुम्ही पूजा प्रॉपर कशी मांडायची आहे व्यवस्थित असं दाखवलेलं आहे. कारण मागच्या वेळेस कसं सामान पूर्ण जे पूजेला पाहिजे होतं ते सामान नव्हतं. आता ह्या पाण्याची पूजा करून घेते, म्हणजे गंगेचं पूजन करून घेते. त्याच्यामध्ये हळदी, कुंकू, अक्षदा टाकून घेतलं, फुलं टाकून घेतली, सुपारी टाकून घेतली. आता आपल्याला बसवायचं आहे मुकुट. तर हे खूप हे काम आहे, ह्याला खूप वेळ लागतो, त्यामुळे मी ते दाखवलेलं नाही, ते स्किप केलेलं आहे ताईंनो. तर अशा पद्धतीनं कलश जो आहे तो मांडून घेतला, कलशाला साडी नेसवली, गळ्यातलं वगैरे सगळं घातलं, मुखवट बसवला व्यवस्थित असा. आता त्यानंतर आपली पूजा मांडायची. आता ही पूजा विड्याच्या पानाचं ह्या पूजेमध्ये खूप सारं महत्त्व आहे बघा. ही 5 विडे मांडायचे असतात आपल्याला. त्या विड्यावरती आपल्याला हळकुंड, सुपारी आणि खारीक, खोबरं, 1-1 रुपयाचं नाणं आणि लिंबू आपल्याला ठेवायचं असतं ह्या 5 विड्यांवरती. मागच्या वेळेस जसं की सांगितल्याप्रमाणे लिंबू मिळालं नव्हतं किंवा मी मार्केटला गेले नव्हते, डायरेक्ट नवीन वर्षाचं मला चालू करायचं होतं म्हणून मी ते केलं होतं. म्हटलं जे सामान आपल्याकडे आहे तेवढ्यापासूनच आपण सुरुवात करूया, म्हणून मागच्या वेळेस सुरुवात केलेली होती. आता ही सगळं प्रॉपर पूजा व्यवस्थित मांडून घेते आणि आजची खूप छान सुंदर पूजा आहे. आज खरंच प्रसन्न पण वाटत होतं घरामध्ये, इतकं प्रसन्न असं वातावरण झालं होतं आणि त्यातनं समर्थ आलेला, पूजेचं बरंच झालं. म्हटलं चला आज दर्शन पण होईल लेकराचं, आणि अशी पूजा वगैरे मांडून घेतली होती. इतकं घरामध्ये आज खूप असं आनंदाचं आणि प्रसन्न असं वातावरण झालं होतं. सगळे विडे मांडून झाल्यानंतर सगळ्या विड्यांची पूजा करून घ्यायची. सगळ्या लिंबू, विड्याची पानं जी आहेत ना त्याच्यावरती हळदी, कुंकू हे व्यवस्थित असं टाकून घ्यायचं, म्हणजे पूजा रीतसर करून घ्यायची सगळी. तर अशा पद्धतीने पूजेची मांडणी केलेली आहे, बघू शकताय तुम्ही. अगोदर सगळी पूजा मांडून घ्यायची, त्यानंतर मग पूजा स्टार्ट करायची. तर इथं दुकानात माझा जो आई येडेश्वरीचा तुळजाभवानी आईसाहेबांचा फोटो आहे तो आणायचा राहिला, पण पूजा बाकीची सगळी मांडून झालेली आहे, बघू शकताय तुम्ही. सगळ्या विड्याच्या पानावरती हळदी कुंकू वाहून घ्यायचं, पूजा करायची. गणपती बाप्पाची स्थापना केलेली आहे, घंटीची स्थापना केलेली आहे. मस्त अशी माझी खूप छान आजची सुंदर पूजा झालेली आहे. केळीचं फळसुद्धा त्या विड्याच्या पानावरती ठेवलं तरी चालतं किंवा 5 केळी 6 केळी अशी जरी ठेवली तर चालते. आता मी तिथं जागा पुरत नव्हती कारण तो विडा व्यवस्थित दिसणार नाही म्हणून मी अशीच केळी ठेवली ताईंनो. तर प्रॉपर अशी माझी शुक्रवारची पूजा जी आहे ती मांडून झालेली आहे ताईंनो. आणि देवघरात मूर्ती आहे पण मी ती ठेवत नाही. देवघरात दोन्ही मूर्त्या आहेत माझ्याकडे, पण माझं देवघर जे आहे ते खूप असं हे दिसतं, गजबज दिसत नाही देवघरातली मूर्ती काढल्यानंतर, त्यामुळे मी देवघरातली मूर्ती नाही मांडली ताईंनो. माझे जे फोटो आहेत दुकानातले तेच मी पूजेमध्ये मांडलेले आहेत. तर चला, तर सुंदर अशी माझी पूजा मांडणी झालेली आहे. तर बघू शकताय तुम्ही सगळं जे आहे ते प्रॉपर. चला तर ताईंनो, आजची संपूर्ण पूजेची मांडणी झालेली आहे बघा. माझं हे सगळं जे आहे ते सकाळपासूनचं रुटीन तुमच्याशी शेअर केलेलं आहे आणि पूर्ण प्रॉपर पूजा बघू शकता. आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर भेटूया आपण उद्याच्या शहानिशा सुंदर व्हिडिओसोबत. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल सर्वांचे मनापासून धन्यवाद.